मंडळी, बारामतीच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या मार्गातील बहुतांश अडथळे दूर होत असतानाच राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत एक वेगळीच राजकीय खेळी पाहायला मिळाली. राहुरीचे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आणि सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होत भाजपने यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. मात्र ही निवडणूक इतकी सोपी नव्हती, कारण माजी राज्यमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे हेही रिंगणात उतरण्याच्या तयारीत होते. त्यामुळे थेट लढत होण्याची चिन्ह स्पष्ट दिसत होती. त्यामुळे अक्षय कर्डिले यांच्या समोर मोठं आव्हान उभं राहणार होतं आणि निवडणूक चुरशीची होणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. पण इथेच भाजपने शेवटच्या क्षणी आपली रणनीती बदलली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतली. पडद्यामागे चर्चांची मालिका सुरू झाली. संपर्क वाढवला गेला आणि तनपुरेंना माघार घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि अखेर या सगळ्या घडामोडींना यश आलं. शेवटच्या क्षणी प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी दाखल न करण्याचा निर्णय घेतला आणि एका क्षणात संपूर्ण राजकीय समीकरण बदललं. परिणामी ऐनवेळी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार उतरवण्यात आला आहे. म्हणूनच राहुरीत नेमकं काय घडलं, प्राजक्त तनपुरे यांनी माघार का घेतली आणि भाजपने शेवटच्या क्षणी कोणाला डाव टाकत संपूर्ण गेम पालटवला, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अपूर्वा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज दुपारी 3 वाजता संपली. दरम्यान या शेवटच्या दिवशीच मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली. या निवडणुकीत दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती. पण त्यांच्या विरोधात प्राजक्त तनपुरे रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा होती. जयंत पाटील यांचे भाचे असलेले तनपुरे हे अनुभवी नेते असून त्यांची महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यमंत्री म्हणून काम केलं आहे. त्यामुळे भाजपचं मजबूत पाठबळ असतानाही अक्षय कर्डिले यांच्यासाठी ही लढत सोपी नसणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती. याच पार्श्वभूमीवर भाजपनं शेवटच्या दिवशी आपला राजकीय डाव टाकला. सोमवारी सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दोघे अनुभवी नेते थेट प्राजक्त तनपुरे यांच्या भेटीसाठी पोहोचले. या भेटीत तिघांमध्ये बराच वेळ बंद दाराआड चर्चा झाली आणि त्यानंतर तनपुरे यांच्या भूमिकेत मोठा बदल झाल्याचं चित्र दिसून आलं. या संपूर्ण घडामोडीमागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रणनीती असल्याचंही बोललं जातंय. देवेंद्र फडणवीस सध्या केरळ दौऱ्यावर असले तरी रवींद्र चव्हाण तनपुरे यांच्या भेटीला गेले असताना त्यांनी थेट फडणवीस यांच्याशी फोनवर संपर्क साधला आणि त्या एका कॉल नंतरच तनपुरे यांचा निर्णय बदलल्याचं सांगितलं जातंय. फडणवीस यांनी राहुरी मतदारसंघातील विकास कामांसाठी आणि स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारकडून पूर्ण सहकार्य देण्याचं आश्वासन दिलं. राज्याच्या राजकारणात प्रभावी असलेल्या नेत्याने दिलेल्या या शब्दामुळे जिंकण्याची शक्यता असूनही तनपुरे यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे. दरम्यान या शक्यतेची कल्पना आधीच असल्यामुळे शरद पवार गटाकडून बॅकअप प्लॅन तयार ठेवण्यात आला होता असंही बोललं जातंय. पक्षाकडून प्राजक्त तनपुरे आणि गोविंद मोकाटे अशा दोघांसाठी एबी फॉर्म पाठवण्यात आले होते. अखेर दुपारी 3 वाजण्यापूर्वी गोविंद मोकाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि दुपारी 2:30च्या सुमारास ते जिल्हाध्यक्ष संदीप वरपे यांच्यासोबत अर्ज भरण्यासाठी पोहोचले. तेव्हाच तनपुरे यांच्या माघारीवर शिक्कामोर्तब झालं. यापूर्वी रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीनंतर प्राजक्त तनपुरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपल्या बदललेल्या भूमिकेचे संकेत दिले होते. इतक्या मोठ्या नेत्यांनी विनंती केल्यामुळे आपण विचार करत आहोत, तसेच मुख्यमंत्र्यांनी विकासाच्या प्रश्नावर सकारात्मक आश्वासन दिलंय, त्यामुळे कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल असं त्यांनी सांगितलं होतं. त्यांनी हेही स्पष्ट केलं होतं की आपण ज्या मुद्द्यावर निवडणूक लढणार होतो तेच प्रश्न सोडवण्याची तयारी सरकारने दाखवली असेल तर सहकार्यांना विश्वासात घेऊन योग्य निर्णय घेणं आवश्यक आहे. एकूणच शेवटच्या क्षणी झालेल्या या राजकीय हालचालींमुळे राहुरी पोटनिवडणुकीचे चित्र पूर्णपणे बदललेलं आणि भाजपचा डाव यशस्वी झाल्याचं चित्र स्पष्ट झालंय. खरं तर राहुरीत सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होत भाजपने दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्या समोर माजी राज्यमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे हेही रिंगणात
रिंगणात उतरण्याच्या तयारीत होते, त्यामुळे राहुरी थेट लढत होण्याची चिन्ह दिसत होती. पण मंडळी, भाजपने ऐनवेळी डाव टाकला आणि गेम पालटला. दरम्यान शेवटच्या काही तासांत शरद पवार गटाने गोविंदराव मोकाटे यांना मैदानात उतरवलं खरं, पण त्यांचं राजकीय वजन पाहता ही निवडणूक भाजपच्या बाजूला जास्त झुकलेली दिसते. कारण जर तनपुरे मैदानात आले असते तर ही निवडणूक भाजपसाठी डोकेदुखी ठरली असती. स्थानिक प्रभाव, संघटन शक्ती आणि अनुभव या तिन्ही बाबतीत ते मजबूत होते. पण त्यांच्या माघारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं सगळं समीकरण कोलमडलं. आता परिस्थिती अशी आहे की लढत जरी अक्षय कर्डिले विरुद्ध गोविंदराव मोकाटे अशी असली तरी मैदान एकतर्फी झुकल्याचं चित्र आहे. भाजपकडे सहानुभूतीची लाट, संघटन आणि तयारी सगळं व्यवस्थित दिसतंय, तर दुसऱ्या बाजूला उमेदवार शेवटच्या क्षणी ठरल्यामुळे तयारीला वेळच मिळालेला नाही. म्हणूनच राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा, भाजपने शेवटच्या क्षणी डाव टाकत निवडणूक आपल्या बाजूने फिरवली का? शरद पवार गटाने शेवटच्या काही तासात प्रयत्न केले हे खरं, पण ते प्रयत्न अपुरे ठरणार का? आणि ही निवडणूक खरंच एकतर्फी होणार का? म्हणूनच मंडळी, राहुरीची ही पोटनिवडणूक आता फक्त एक निवडणूक राहिलेली नाही, तर शेवटच्या क्षणी टाकलेल्या राजकीय डावांची परीक्षा बनली आहे. एका बाजूला भाजपने अचूक टायमिंग साधत गेम आपल्या बाजूने वळवला, तर दुसऱ्या बाजूला शरद पवार गटाला ऐनवेळी प्लॅन बदलावा लागला. आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत त्या निकालाकडे. सहानुभूतीची लाट आणि मजबूत संघटन शक्ती भाजपला विजय मिळवून देणार का, की शेवटच्या क्षणी उतरलेला उमेदवारही मैदानात कमाल करणार? पण एक मात्र नक्की, राहुरीतला हा सामना आता केवळ मतांचा नाही, तर रणनीती, वेळ आणि राजकीय वजनाचा बनलाय. बाकी या संपूर्ण घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं? भाजपचा हा शेवटचा डाव खरोखरच मास्टर स्ट्रोक ठरणार का, की अजूनही काहीतरी ट्विस्ट बाकी आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय अपडेट्ससाठी आमच्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.